किती प्रेम करावं त्या आईनं त्या कुटुंबावर. अरे एखादी माय पहा महाराज, एखाद्या वेळेला आजारी पडली तर कधी ती डॉक्टरकडे जात नाही, कधी ती दवाखान्यात जात नाही. तिला भीती वाटत नाही मला डॉक्टरच्या गोळ्याची, तिला भीती वाटत नाही डॉक्टरच्या औषधाची. तिला भीती वाटते, अरे जर डॉक्टरनं मला 2 दिवस आराम करायला सांगितला ना तर माझी पोरं उपाशी पोटी मरतील रे. नाही कधी ती आई विचार करत महाराज. घरातली माय खूप महत्वाची आहे. महिला मंडळ, कधी तुम्ही माहेरला गेला, माहेरला गेल्यानंतर माहेरहून येत असताना तुमची आई तुमच्या जवळ येते. अगं ताई ऐकलंस का ग? मुलगी विचारते, काय ग आई? जाताना हे 4 कांदे तुझ्या पिशवीत नाही, ह्या लसणाच्या 4 पुड्या तुझ्या पिशवीत टाक. काय कमी आहे का ग तुला? काय कमी आहे का तुला? सहज आई विचारून जाते. अगं सगळं काही आई त्या मुलीसाठी देते, त्या मुलासाठी देते, स्वतःचं सर्वस्व अर्पण करते, पण कधी तक्रार करत नाही. तिचं नाव आई आहे. म्हणून महाराज एक सांगेन, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. ज्या दिवशी निघून जाईल ना, किती हंबरडा फोडला नाही परत येणार रे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. भिकारी महाराज तुम्ही, आम्ही आई शिवाय.